महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई पवार असतील, तर हे जे शेतकरी आहेत राहणार तरडगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर इथले हे शेतकरी म्हणजे माझे वडील. तर 1 वर्षापूर्वी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत सौर पंपासाठी अर्ज दाखल केला होता. तर तो अर्ज मंजूर होऊन 1 महिन्यापूर्वी आपलं जे सौर कृषी पंप आहे त्याचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी केलेलं होतं. तर 1 ते 1.5 महिन्याच्या अंतरामध्ये अज्ञात व्यक्तीने आपण व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आमच्या सोलर पॅनलचं नुकसान या ठिकाणी केलेलं आहे. तर जे अर्जदाराचं नाव आहे ते किष्किंधा चक्रधर बावडकर, म्हणजे माझ्या आईच्या नावाने हा अर्ज दाखल केलेला होता. तर आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता, हा जो पहिला पॅनल आहे या पॅनलच्या खालच्या 3 प्लेटी आणि ह्याच्या पाठीमागच आपला दुसरा पॅनल आहे. या पॅनलच्या खालच्या 3 प्लेटी अशा 6 प्लेटचं एकूण 6 प्लेटचं नुकसान या ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेलं आहे. तर असं जर अज्ञात व्यक्तीने जर असं शेतकऱ्यांचं नुकसान केलं तर भविष्यामध्ये जे आता सौर कृषी पंप चालवणं या ठिकाणी अवघड होणार आहे. तर जो अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये कडक कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे, हे आव्हान मी या व्हिडिओमार्फत मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांना करू इच्छितो. आणि आता हे जे सौर कृषी पंपाचं झालेलं नुकसान आहे यामुळे जर आमच्या शेतीला पाणी द्यायचं अवघड झालेलं आहे. तर याची दखल लवकरात लवकर शासनामार्फत घेण्यात यावी असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आव्हान करतो. आणि जो काय अज्ञात व्यक्ती असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. कारण की आज आमचं झालं आहे, उद्या दुसरं कुठल्याही शेतकऱ्यांचं असं अशा प्रकारे जो अज्ञात व्यक्ती आहे त्याला जर कडक कारवाई नाही केली आपण, तर तो या ठिकाणी दुसरे कोणाचे पण असे नुकसान करू शकतो. तर आमचं तर आता या ठिकाणी झालेलंच आहे. तर दुसरं कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी त्या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई या ठिकाणी घेणं किंवा कडक कारवाई करणं गरजेचं आहे. तर जे आपण लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये देता, तर तसंच लाडक्या बहिणींचे जे सोलारचं असेल याचं रक्षण करणं किंवा अज्ञात व्यक्तीचा जो कोणी करत असेल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याची सखोल चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला कळकळीची विनंती करतो. कारण की आज समजा आता इथं आमचं झालेलं आहे, तिथंच आता पाठीमागं तुम्हाला दिसत असेल तिथं आमच्या चुलत्यांचं आहे. असं आता ह्याला जर अज्ञात व्यक्तीकडून काय करण्यात आलं, जर याच्यावर कडक कारवाई नाही केली तर अज्ञात व्यक्ती असे सगळ्यांचेच नुकसान करत राहील असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील या सगळ्यांना माझं या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे. आता हे शेतकरी आहेत माझे वडील चक्रधर किसन बावडकर, जो सुमारे म्हणजे जवळपास 45,000 रुपये देऊन 7.5 HP हे आपण या ठिकाणी इन्स्टॉलेशन करून घेतलं होतं. 1 ते 1.5 महिना झालं इन्स्टॉलेशन केलेलं आणि अज्ञात व्यक्तीकडून असं नुकसान करण्यात आलेलं आहे. आता ह्या प्लेटीचं नुकसान झाल्यानंतर ते मोटर वगैरे काही चालत नाही आहे. सध्या सगळं आमचं जे शेताला पाणी द्यायचं आहे ते पूर्ण बंद झालेलं आहे. आणि आता सध्या तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रामध्ये पाऊस या ठिकाणी कमी प्रमाणात आहे. त्यामुळं जे काय भरण्याचं नुकसान वगैरे आहे ते दिवसेंदिवस होत चाललेलं आहे. तर ही जे झालेली घटना आहे या घटनेचा सखोल चौकशी होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तो जो कोणी अज्ञात व्यक्ती असेल त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. आणि हे जे आमचं झालेलं नुकसान आहे या नुकसानाची भरपाई लवकरात लवकर करावी ही निवेदन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करू इच्छितो. धन्यवाद.